जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा रुग्णालयात व वैद्यकीय महाविद्यालयात सफाई कर्मचारी म्हणून नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील 17 बेरोजगार तरुणांना फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। 3,16,000 रुपये 17 जणांकडून उकळले। नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत पैसे उकळल्याचे उघडकीस आल्याने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नंदुरबार जिल्हा रुग्णालयात व वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या कंत्राटी स्वरूपातील सफाई कर्मचारी म्हणून नियुक्ती मिळवून देण्याचे आमिष दाखवत नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील एकूण 17 जणांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणात 3,16,000 रुपये उकळल्याचे समोर आले आहे। एका तरुणाच्या तक्रारीनंतर 17 जणांची फसवणूक केल्याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणातून नंदुरबार जिल्हा रुग्णालय तसेच वैद्यकीय शासकीय महाविद्यालय येथून कंत्राटी भरतीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी स्वरूपाच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचे काम सुरू असून या प्रकरणाचा फायदा घेत नंदुरबार जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ओळखीचा फायदा घेऊन बेरोजगार तरुणांना फसविण्याचा धंदा मागील गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याची चर्चा नंदुरबार जिल्हा रुग्णालय व शहरात सुरू होती। त्या अनुषंगाने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात 2 जणांवर नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून फसवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील घोगळपाडा येथील सूरज भरत गावित यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात टोकर तलाव येथील कृष्णा चिंतामण गावित व मनोज जालमसिंग गावित यांनी आम्ही तुला नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात सफाई कामगार म्हणून नोकरीला लावून देतो यासाठी भरमसाठ अशा पैशांची मागणी केली। तसेच सूरज गावित यांचे नोकरी संदर्भातील कागदपत्रे देखील त्यांनी ताब्यात घेतले। 9 डिसेंबर 2025 रोजी कृष्णा गावित याला जिल्हा रुग्णालयासमोर असलेल्या एका हॉटेलवर जाऊन 17,000 रुपये दिले तर दुसऱ्या दिवशी सकाळी सूरज गावित याच्या पत्नीच्या नोकरीसाठी अजून 17,000 रुपये त्याच ठिकाणी असलेल्या हॉटेलवर जाऊन दिले। यावेळी 8 जानेवारी 2026 रोजी नोकरीचे आदेश शासकीय रुग्णालयात मिळून जाईल असे सूरज गावित यांना सांगण्यात आले व त्यानंतर सूरज गावित व त्यांची पत्नी रुग्णालयात गेल्यानंतर त्यांना आदेश प्राप्त झाला नाही। काही दिवस प्रतीक्षा केल्यानंतर सूरज गावित व त्यांची पत्नी यांना जानेवारी 20 रोजी आदेश घेण्यासाठी पुन्हा जिल्हा रुग्णालयात बोलविण्यात आले। यावेळी त्यांना कृष्णा व मनोज गावित या दोघांनी आपल्याप्रमाणेच 17 जणांना नोकरीचे आमिष दाखवून सर्वांकडून 3,16,000 रुपये घेऊन फसविल्याचे उघड झाले असून यामुळे सूरज गावित यांनी 7 एप्रिल 2026 रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात कृष्णा गावित व मनोज गावित या दोघांविरुद्ध सफाई कामगार पदावर नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश देसले करीत आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।